नमस्कार, मी कांगणे सर. आजची कथा गजेंद्र. गजेंद्र म्हणजे हत्ती. कथा पौराणिक आहे. चित्रकूट नावाचा पर्वत होता आणि त्या पर्वतावर खूप मोठं विस्तीर्ण असं जंगल होतं. जंगलामध्ये अनेक प्राणी होते, पण या प्राण्यांचा राजा हा हत्ती होता, गजेंद्र होता. गजेंद्र खूप ताकदवान होता. तो प्रचंड ताकदीचा हत्ती त्या प्राण्यांचा राजा होता. परंतु हत्तीला आपल्या ताकदीचा गर्व होता. तो त्या जंगलामध्ये अगदी धुंद असा राहत होता. कोणालाही घाबरत नव्हता, भीत नव्हता. सगळ्या प्राण्यांमध्ये त्याचं एक प्रकारचं वजन होतं. परंतु हत्ती हा प्रचंड देहाचा, प्रचंड ताकदीचा, अनेक हत्ती सोबत तो त्या ठिकाणी राहत होता. पिल्ल, हत्ती, अनेक प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी राहत होते. परंतु तो ताकदीवर त्याला अतिशय गर्व होता. त्याचा गर्व हा प्रचंड प्राण्यांना त्रासदायक देखील होता. काही प्राणी तर खूप त्या हत्तीच्या ताकदीला बघून, त्या हत्तीला बघून घाबरत होते. आणि त्या त्रिकुट पर्वतावरती तो हत्ती अगदी माजलेल्या प्रमाणे हिंडत होता. मोठमोठे वृक्षे उपटून फेकत होता आणि आपली ताकद किती आहे हे इतर प्राण्यांना दाखवत होता. थोडक्यात म्हणजे त्याचा त्या काळामध्ये त्रिकुट पर्वतावर एक होरा होता, एक दबदबा होता आणि तो कोणालाही घाबरत नव्हता. हे इतकं प्राण्यांना त्रास देणं योग्य नाही. असंच एक दिवस तो माजलेला हत्ती अनेक आपल्या मित्र परिवारासह त्या समुद्रावरती अंघोळीसाठी गेला. त्या दिवशी खूपच ऊन तापलेलं होतं आणि ऊन जसं तापायला सुरुवात झाली तसे सगळे हत्ती आणि त्याच्या सहकार्यांनी, मित्रांनी, त्याच्या परिवाराने विनंती केली की आपण सगळेजण त्या समुद्रावरती अंघोळीला जाऊ. आणि सगळेजण अंघोळीसाठी निघालेले. सगळे हत्ती, त्याचे मित्र, परिवार, लहान मुलं बाळ सगळेजण त्या समुद्रात उतरले. अगदी मजेत सोंडनं पाणी घेऊ लागले, अंगावरती एकमेकाच्या फेकू लागले, मौज मजा करू लागले, त्या समुद्रात डुबू लागले. मस्त पैकी त्या ठिकाणी ते राहू लागले, खेळू लागले. त्यांनी खूप त्या समुद्रामध्ये मजा केली. दिवस मावळतीकडे झुकायला सुरुवात झाली. सूर्याचे किरण मंदावले. त्रिकुट पर्वतावरील सावल्या आता थोड्या झाडाखालून बाहेर आल्या होत्या आणि सगळ्यांनी ठरवलं आता चला. बाहेर निघायला सुरुवात झाली. तेवढ्यामध्ये त्या हत्तींचा राजा जो गजेंद्र होता त्याचा पाय मगरानं पकडला. समुद्रामधल्या मगरानं पाय पकडल्यानंतर गजेंद्र आपल्या प्रचंड ताकदीनिशी त्याला ओढत होता, झटके मारत होता. त्याला खूप पाण्यापासून जमिनीपर्यंत, जमीन थोडं पाणी राहीपर्यंत गजेंद्रानं त्याला ओढत आणलं. परंतु मगर पाण्यामध्ये तितकाच ताकदवर होता. परत त्यानं गजेंद्राला खोल पाण्यात ओढत नाही. खूप वेळ दोघांची अशी लढाई चालली. पण आता गजेंद्र थकला होता. दिवस खूपच मावळतीकडे झुकला होता. त्याचे मित्रमंडळी, परिवार, आपते नाईक सगळेजण त्याच्या सोंडलं धरून ओढत होते. पण मगर मात्र इतका ताकदवर होता की तो गजेंद्राचा पाय सोडायला तयार नव्हता.
तो त्याला खोल खोल नेत होता आणि गजेंद्र आणि त्याचे नातेवाईक तर त्याला ओढत होते. अगदी पाता पाता दिवस मावळतीकडे गेला, अंधार पडायला सुरुवात झाली, पण मगर काही त्या गजेंद्राचा पाय सोडत नव्हता. आता मात्र नाईलाजानं त्या हत्तीचे, त्या गजेंद्राचे सगळे सोयरे त्याला सोडून जायला लागले. कोणाच्या बाळाला दूध द्यायचं होतं, तर कोणाला आपल्या घरी जायचं होतं. एक तिथं थांबलं नाही. मित्र तर गेलेच गेले, पण सगळे सोयरे तेही गेले. आता राहिले फक्त परिवारातले, आणि परिवारातले जे मुलं बाळ होते, पत्नी होती, त्यांनी देखील नाईलाजानं आता अंधार पडला, दिसत नाही म्हणून गजेंद्राचा निरोप घेतला आणि तेही निघून गेले. बिचारा राजा ताकदवर, प्रचंड ताकदीचा त्या ठिकाणी एकटा आणि एकटाच समुद्रात राहिला. ते मगर मात्र त्याला खोल खोल पाण्याकडे ओढत नेत. आता मात्र हत्तीला कळून चुकलं की हे मगर आपल्याला खाल्ल्याशिवाय, मारल्याशिवाय सोडत नाही. आता इलाजच नाही, काय करावं तो विचार करू लागला. आणि शेवटी न राहून परमेश्वर विष्णू देवाची त्यानं आराधना केली. देवाच्या शरण गेला आणि देवा, तूच मला वाचवू शकतोस अशी मनोमन देवाकडे इच्छा प्रगट केली. आणि शेवटी देवाचा धावा तो करू लागला. देवाचा धावा झाला. विष्णू देवाला त्याची दया आली आणि देवानं त्या ठिकाणी विष्णुदेव प्रगट झाले. आणि विष्णुदेवांनी त्याला एक सूचना केली, मार्ग. हे बघ, कितीही प्रचंड ताकदीचा असेल, परंतु काही दिवस त्याचा होरा, म्हणजे काही दिवस त्याची चलती असते, नंतर मात्र त्याच्यापेक्षा ताकदवर कोणीतरी त्याला भेटत असतो. हा मगर रूपानं तुला भेटला आणि तुझा जीव घेतल्याशिवाय तो राहणार नाही. परंतु विष्णुदेवाचा धावा केल्यामुळे आणि विष्णूची आराधना केल्यामुळे विष्णुदेवानं त्या गजेंद्रला पाण्यामधून वाचवलं, त्या मगराला मारलं आणि हत्तीला पाण्याच्या बाहेर काढलं. मात्र हत्तीला कळून चुकलं, कितीही ताकद असली तरी ईश्वराशिवाय आपण जगू शकत नाही. गोष्टीचा तात्पर्य एवढाच आहे की तुम्ही ईश्वराला माना, ईश्वराच्या शरण जा, देव तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. इथे थांबतो. गोष्ट जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव.